राजधानी दिल्लीतील वातावरण कसं तापलं आपण बघतोय। संसद भवन परिसरामध्ये सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। संसदेच्या बाहेरचं चित्र आपण बघतोय। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई जमलेली आहे। देशभरातून कानाकोपऱ्यातून तरुण हे दिल्लीला पोहोचलेले आहेत। संसद भवनाचं सगळं गेट आहे ते देखील बंद करण्यात आलेलं आहे। संसद परिसरातील सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। 20 दिवस पर्यावरणवादी, शिक्षण सुधारक, समाजसेवक सोनम वांगचुक यांचं 20 दिवस जंतर मंतरवर आंदोलन होतं। त्यानंतर बळजबरीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं हे जे जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थानं पेटलेलं आहे आणि ते शिगेला पोहोचलेलं आहे। पोलिसांनी या निशस्त्र अशा आंदोलकांवर लाठ्या गाठ्या तर चालवल्या, अश्रुधुराच्या नळकांड्या इथं फोडल्या, त्यांना पांगवण्याचे हर एक प्रयत्न झाले, परंतु इंचभर देखील आंदोलक मागे हटत नसतील तर मात्र पोलिसांनी या आंदोलकांचा जो जज्बा आहे, खरं तर हिंदी शब्द आहे हा त्याचा देखील पोलिसांना देखील कौतुक असणं गरजेचं होतं की कशा पद्धतीनं हे आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्या घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी म्हणून या ठिकाणी येत आहेत, तर त्यांच्यावर आपण लाठ्या काठ्या चालवताना घाबरवण्यासाठी तरी कशा पद्धतीनं गुराढोराला मारतात गिरीश, अगदी तशा पद्धतीनं एका आंदोलकाला मारलेलं आहे। त्यांनी पाठीवरचे वळ दाखवले। हे वळ बघून त्याच्या घरचे काय विचार करत असतील, आम्ही कोणतं सरकार निवडून दिलंय, आम्ही कोणत्या लोकांना संसदेत पाठवलेलं आहे, याचा विचार एक सर्वसामान्य म्हणून आपण करू शकतो, तर हे सरकार करू शकत नाही का? हेल्मेट्स पहने हुए हैं और ये देखिए आपण बघतोच नाही की आता दुसरीकडे संसदेमध्ये राज्यसभेचं आणि लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। विरोधकांनी तर सरकारला घेण्याची तयारी केलीच आहे, पण आपण बघतोय की संसदेच्या गेटच्या बाहेर अवघ्या 200 मीटर अंतरावर काय चित्र आहे बघा, कशी दडपशाही सुरू आहे पोलिसांकडून बघा, अख्खी तरुणाई एकवटलेली आहे। अगदी गिरीश, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज जे दिवसभरातून 3दा तहकूब करावं लागलं ते आता 4थ्यांदा सुरू झालेली आहे। 4थ्यांदा राज्यसभेत आणि लोकसभेत म्हणजेच संसदेत नेमकं काय चर्चा होते, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार निवेदन देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे नियम बनवले जातात त्या नियमांचा दाखला दिला गेला की या नियमानुसार चर्चा यावर होऊ शकत नाही। असे कोणते नियम आहेत जे बाहेर हजारो विद्यार्थी आंदोलन करतायत, लाठ्या काठ्या झेलतायत, त्यांच्याबद्दल बोलू दिलं जात नाहीये, तर इतर विधेयकांवर चर्चा होते। सध्या परिस्थितीवर बोलायचं, सध्या परिस्थितीवर मत मांडायचं, राष्ट्राला संबोधित करायचं सोडून इतर विषयांवर चर्चा का, असाही प्रश्न या आंदोलनामधून उपस्थित झालाय। अगदी बरोबर आहे। कॉक्रोच जनता पार्टी फक्त ही सोशल मीडियावर आहे, त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत, पण आपण बघतोय की हे फील्डवरचं चित्र अतिशय वेगळं आहे। तरुणाई प्रचंड संतापलेली आहे। Malda airport or construction of a new airport in a Malda district, West Bengal. West Bengal में श्री खगेन मुर्मू जी का है। श्री खगेन मुर्मू जी, श्री ब्रिजमोहन अग्रवाल जी, आप तर आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीनं आज लोकसभेत देखील अद्याप या विषयावर चर्चा होत नाहीये आणि संसदेतलं आतलं वातावरण तरी विरोधक गदारोळ करत असले तर मात्र रस्त्यावर या ठिकाणी हे आंदोलक विद्यार्थी कशा पद्धतीनं गदारोळ करतायत, लाठ्या काठ्या झेलून देखील तिथंच उभे आहेत। आपण बघतोय ही दृश्य फार दुर्दैवी आहेत, ही दृश्य फार दुर्दैवी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये। आपण बघतोय अश्रुधुराचा वापर झाला आणि आता मात्र पाण्याचे फवारे या विद्यार्थ्यांवर मारण्यात येत आहेत। लाजिरवाणं चित्र आहे। खरं म्हणजे संसदेत या विषयावर तातडीनं चर्चा व्हायला पाहिजे, पण आपण बघितलं की लोकसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे। तहकूब झाल्यानंतर मात्र अजूनही या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, ज्वलंत विषयावर कुठलीही चर्चा सरकार करायला तयार नाही। अगदी जे.पी. नड्डा यांच्यासोबत 2 जणांची बैठक झाली होती, परंतु त्या बैठकीतून काय आउटपुट आलाय ते समोर येत नाहीये। अर्थातच हे अत्यंत पुन्हा आपण बघतोय 4थ्यांदा लोकसभेचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्याची नामुष्की ओढावलेली आहे आणि आता 3 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करावं लागलेलं आहे। सभागृहामध्ये चर्चा अपेक्षित असताना सभागृह तहकूब करून बंद ठेवून काय नेमकं साध्य करायचंय सरकारला, हा प्रश्न आंदोलक जे ते एनटीए ऑफिस मध्ये घुसलेले आहेत। गिरीश, अगदी बरोबर, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे। एनटीए हेच कळीचा मुद्दा आहे। एनटीए ला नीट पेपर घेता आले नाहीत व्यवस्थित आणि आपण बघतोय आंदोलक आता थेट एनटीएच्या ऑफिस मध्ये घुसलेले आहेत। याच खरतर नीट परीक्षेमध्ये आपण बघतोय पेपर फुटी झाली। पेपर फुटी झाल्याचे कनेक्शन जे ते राज्यभरासोबतच अनेक राज्यांमध्ये पसरलं होतं। 20 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आणि त्यानंतरही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही हे पाहिल्यानंतर आंदोलक जे ते आता थेट एनटीए मध्ये घुसलेले आहेत आणि तिथं निदर्शनं करतायत। या आंदोलकांना
इतकी पातळी का गाठावी लागली, इतका आक्रमक का व्हावं लागलं, हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. गेल्या 5 वर्षापासून एनटीएचा कारभार आपण बघतो की वारंवार नीटचे पेपर फुटलेत, मात्र एनटीएचा कारभार सरकारला अजूनही सुधारता आला नाही. नॅशनल टेस्ट एजन्सीचे सगळे लोक भ्रष्ट आहेत असा देखील आरोप होतोय.